शरद पवारांकडून मोदींच्या आवाहनाचं समर्थन मात्र फडणवीसांना टोले. वाहन कमी केली पण त्यात सातत्य ठेवा म्हणत टोचले कान. रोहित पवार 2029 ची निवडणूक काँग्रेसमधून लढणार. आमदार सुनील शेळकेंचा मोठा दावा. तर रोहित पवार राहुल गांधींना भेटल्याची ही शेळकेंची माहिती. राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या केंद्रीय समितीत जय पवारांना मोठं स्नान. जय पवारांवर खजिनदार पदाची जबाबदारी. तर पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीचे अध्यक्ष जय पवार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नितीन गडकरींकडून प्रतिसाद. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी ताफा न वापरता गडकरींचा बसनं प्रवास. विधान परिषदेचे 10 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ. अंबादास दानवे, नीलम गोरे, बच्चू कडू, झिशान सिद्दीकींसह भाजपच्या 6 आमदारांनी घेतली शपथ. नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी. नराधम भीमराव कांबळेची जेलमध्ये रवानगी होणार. मुंबईच्या मालाडमध्ये धर्मांतरणाचा प्रयत्न. घरोघरी जाऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार. प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येण्याचं नागरिकांना आवाहन. नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. रुपयाची आतापर्यंतची सर्वात निच्चांकी घसरण. एका डॉलरसाठी मोजावे लागणार 96 रुपये. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महागणार. आणि मुंबई सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. मुंबईत आता सीएनजी प्रति किलो 84 रुपयांवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेपरफुटी प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर येते. तपासाला आता मोठी कलाटणी मिळाल्याची माहिती समोर येते. केंद्रीय पथक लातूरमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे आणि सीबीआयने निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतलेला आहे. सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते. नीट प्रकरणामध्ये आता अनेक धागेदोरे सापडताना दिसत आहेत. तपास जसा जसा पुढे जातोय अनेक मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान लातूरमधून महत्त्वाची आणि मोठी अपडेट. लातूरमध्ये कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी कलाटणी मिळाल्याचं कळतंय. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील लातूरहून आपल्याशी थेट जोडले गेले आणि त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊया. शशिकांत, मोठे मोठे अपडेट आता समोर त्यांना दिसत आहेत. लातूरमध्ये नेमकं काय घडतंय? तपास कशा पद्धतीने सुरू आहे? अमित, न्यूज 18 मराठीकडे खूप मोठी माहिती आहे. लातूरमध्ये सीबीआयचं पथक दाखल झाले आणि या सीबीआयच्या पथकानं एका प्राध्यापकाला ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचं नाव PV कुलकर्णी असं या प्राध्यापकाचं नाव आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातला निवृत्त हा प्राध्यापक आहे आणि या प्राध्यापकाकडनं नीटचा पेपर सेट करण्याचं याच्याकडे महत्त्वाचं काम असल्याची सुद्धा आपल्याला न्यूज 18च्या सूत्रांची माहिती आहे. या माहितीला अद्यापर्यंत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र सीबीआयनं आज सकाळी या PV कुलकर्णी नावाच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडनं आणखीन कुठली माहिती त्याच्याकडनं मिळते, त्याच्याकडनं पेपर सेट करण्याचं त्याच्याकडे साहित्य आहे का, तो कशा पद्धतीने त्याने व्हायरल केला याची सध्या त्याच्याकडून कसून चौकशी सुरू असल्याची ही माहिती न्यूज 18ला सूत्रांनी दिलेली आहे. आणि या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यामुळं लातूरचं हे नीटचं पेपर फुटीचं कनेक्शन आता हे उघड झालं की काय असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि ही सर्वात मोठी बातमी न्यूज 18नं सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलेली आहे. या माहितीला अद्यापर्यंत अधिकृत कोणी दुजोरा दिलेला नाही. मात्र हे न्यूज 18च्या सूत्रांनी ही माहिती कन्फर्म केलेली आहे. PV कुलकर्णी असं या प्राध्यापकाचं नाव आहे आणि लातूरच्या दयानंद महाविद्यालयामधला हा निवृत्त प्राध्यापक आहे. गेल्या काही वर्षापासून या प्राध्यापकाकडं पेपर सेट करण्याचं याच्याकडे काम होतं. केमिस्ट्री विषयाचा पेपर हा प्राध्यापक PV कुलकर्णी हाताळत होता आणि पेपर लीक केला की काय अशी शंका सीबीआयला आहे. जसं आपण नाशिकच्या प्रकरणामध्ये बघितलं की खैरनारकडे. बरोबर शशिकांत, त्यामुळे आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागेल. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नीट पेपर लीक प्रकरणात आता सीबीआयने तपासाची व्याप्ती जी ती आणखीन वाढवलेली आहे. तर या प्रकरणी मोठ्या आर्थिक व्यवहार केल्याचं समोर आलंय. काय नेमकं घडतंय आपण समजून घेऊया. मोठी अपडेट अशी येते की नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय कडून आता तपासाला चांगलाच वेग आलेला आहे. सीबीआय मुख्यालयामध्ये ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे आणि मनी लॉन्ड्रिंग संदर्भात सुद्धा यात तपास केला जातोय.
पेपर मॅचिंगची खात्री होण्यापूर्वीच 30,000 रुपयांचा ॲडव्हान्स घेतल्याचा पुरावा हाती लागलाय आणि या प्रकरणातील आरोपी यश याने जयपूरमधील सहआरोपी दिनेशला लीक पेपर विकल्याचा आरोप आहे. तसंच संभाव्य लाभार्थ्यांना जोडण्यासाठी आणि पैशांची वसुली करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असल्याची माहिती तपासातून समोर येते. दरम्यान नीट प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे ताब्यात घेतलेल्या मनीषा वाघमारे हिच्या बँक खात्यावर तब्बल 10 लाख रुपये असल्याची माहिती आहे आणि एकूण 21 वेगवेगळ्या बँक खात्यांवरून मनीषा वाघमारे हिच्या खात्यात पैसे आल्याची माहिती आहे. नीट पेपर सुरू असतानाच्या कालावधीत एवढी रक्कम या मनीषा वाघमारेच्या खात्यात नेमकी कुठून आली याचा तपास सीबीआय करत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी या व्यवहाराचा काही संबंध आहे का हे देखील सीबीआय तपासत आहे. तर नीट पेपर फुटी प्रकरणात आणखीन एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे पेपर फुटी प्रकरणी आरोपी धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर येत आहे. ओंकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव आहे. ओंकार शिंगोटे नावाच्या तरुणाला सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ओंकार शिंगोटे हा जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती आहे. तर लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचं काम करत असायचे. पुणे पोलीस सुद्धा या शिंगोटेचा शोध घेत होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलाय. सरचिटणीस पद, महाराष्ट्र समन्वयक पद, प्रदेश प्रवक्ता आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवलेलं आहे. विधान परिषद आमदारकी न मिळाल्यामुळे हा राजीनामा दिल्याचं कळतंय. तर अजित पवार गटात सध्या अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा होते आणि त्यामध्ये रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटात हा वादंग सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यात आनंद परांजपे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षामध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, काय अधिकची माहिती आहे? अमित, काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 22 आमदार जे आहेत ते भाजपात जाणार आहेत आणि या सगळ्या याच्यानंतर अजित पवार गटामध्ये आलबेल नाहीये हे स्पष्ट झालं होतं. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यानंतर प्रदेश सरचिटणीस आहेत आणि ठाणे, रायगड, पालघर अशा 4 ते 5 जिल्ह्यांचे समन्वयक आहेत आनंद परांजपे, ज्यांना विधान परिषदेची आमदारकी जी आहे ती कमिट करण्यात आली होती असा त्यांचा दावा आहे. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवलं गेलं. त्यांना कुठेही आमदारकीचा विषय जो आहे तो त्यांच्याशी केला गेला नाही. वारंवार त्यांनी पक्षांशी याबाबत विचारणा केली होती आणि पक्षातल्या वरिष्ठांनी त्यांना कुठेही दाद दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मधल्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जेव्हा भेट घेतली होती त्या भेटीवरून देखील अजित पवार गटातील वरिष्ठांनी त्यांना बोलून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची विचारपूस केली गेली आणि एक प्रकारे तो आपला अपमान होता असं आनंद परांजपे यांनी काही ठिकाणी बोलून दाखवलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती आता थेट त्यांनी पक्षाच्या पूर्ण राजीनामा सगळ्या पदांचा आणि सदस्याचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत वाद अंतर्गत वाद असल्याची चर्चा आता रंगताना दिसते. अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी वाढ झालेली आहे. तापमानाचा पारा हा 45.9 अंशांवरती पोहोचलाय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. दुपारच्या वेळेला वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत.